चला स्पीडअप करायचं आहे. कुठल्या प्रकारे आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. गावदेवी शिवशंभो हदई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आपण संघ बघणार आहोत. तर अर्थातच जीवा 11 पेंदर, दोन रफ अँड टफ टीम्स आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. एकाचं कॅलिबर जितकं चांगलं, दुसऱ्या संघाचं देखील त्याच खरं तर दर्जाचं कॅलिबर आहे आणि दोघांमध्ये असणार एक भव्य दिव्य अशी मॅच. पंचांकडून ग्रीन सिग्नल. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील. खरं तर जो पेंडिंग ठेवलेला सामना होता अदई वर्सेस पेंदर यांच्यामध्ये जी लढत होते त्या लढतीचा पहिला बॉल, चांगली लढत आणि त्यामध्ये पहिलाच बॉल. अगदी सुंदर स्वागत. आज लाईक दॅट हरिग्राम वर्सेस सामना रंगला होता त्यांच्या अगेन्स्ट असलेला संघ आणि तिथे जी सुरुवात सोपान मात्रेनं केली होती तशीच सुरुवात इथे खरं तर पेंदर संघाचा खेळाडू इथे आपल्याला संघासाठी देत असताना आपण पाहतोय. समाधान भोईरनं पहिल्याच बॉलवरती चौकारानं एक सुंदर अशी सुरुवात इथे दाखवलेल्या. पहिलाच बॉल, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आणि चौकार आता इथे आपण बघितलेला. आदिनाथ वन्स अगेन त्याच सेशन मधून अजून एक गॅप मधून एक फटका, सुंदर चौकार. सलग दुसरा बॉल वरती समाधान भोईरच्या बॅट मधून दुसरा खणखणीत चौकार. सुरेख फटकेबाजी, सलग दोन चेंडू आणि सलग दोन चौकार इथे फलंदाजांना आपल्याला टीमसाठी दिलेले आहेत. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी दाखवत असताना आपण पाहतोय. एका बाजूने समाधान भोईर आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला खरं तर विश्वास पाटील हा खेळाडू, बाबू नावानं प्रसिद्ध असलेला टेनिस क्रिकेटचा खरं तर परिसरातील खरं तर एक ताकदवर खेळाडू, ज्यानं अनेक स्पर्धा गाजवल्या आपल्या खरं तर कारकिर्दीमधून आणि तोच खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तयार झालाय. एका बाजूनं आपल्याला पाहायला मिळेल डेब्यू खरं तर आज करत असताना आपल्या आधी टीममधून एक 12th मॅन येस आदिनाथ. आदिनाथ म्हटलं तर चांगला खरं तर गोलंदाज, टीमचा अनेक स्पर्धा गाजवल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ओहो हो, क्या बात आहे. आका पाटील, जो हुकुम मेरे आका असं म्हणत गोलंदाजीला सुरुवात केली आहे. ताकदवर गोलंदाज. सुरुवात भले दोन चौकारासह जरूर झाली, परंतु त्यानंतर आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस करत बॅकअप देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. एक खेळाडू लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. एका बाजूनं बातर किंग अर्थातच. हो, सरळ बॅटना फटका, सरळ बॅटनं सुई सारखा सरळ स्ट्रोक. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये तिथे आपण पाहतोय फिल्डर आहेत, छान फिल्डिंग पाहायला मिळते. प्रणित शेळके 72 हा खरं तर नंबर त्यांचा आवडीचा आणि त्यानंतर प्रत्येकी मग गाडी असू दे, टी शर्ट असू दे किंवा इन्स्टाचा आयडी असू दे, 72 याच नावानं खरं तर आपण पाहतोय. 72 खरं तर हा त्यांचा प्रसिद्ध आकडा राहिलेला आहे. चांगली फिल्डिंग आज केलेला आहे. फटका सुंदर आहे, मिड विकेटच्या डोक्यावरतून मारायचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. बॅटच्या मधोमध राईटी गॉट इट प्लाटी. इट इज अ टॉप हिट, टॉप षटकार माहिती. बात आहे, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं बरदा अनुभव घेऊन मैदानामध्ये उतरलेला विश्वास पाटील बाबू एक धडाकेबाज पारी आपल्या टीमसाठी देतोय. वन्स अगेन पुढील बॉलला फेस करेल. डिफेन्सिव्ह खेळायचा जरूर प्रयत्न राहिला. फॉलो थ्री मध्ये बॉलला अडवलंय आणि अशा पद्धतीनं या षटकामध्ये आपण पाहू शकतो चांगली खरं तर षटक देखील राहिलं आणि चांगली फलंदाजी देखील झाली. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ ते संपतोय. आका पाटील या गोलंदाजाला वापरलं गेलं. कुठल्या प्रकारची सफलता नाहीये बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. जीवा 11 पेंदर टीम जाऊन पोहोचले 17 या धावांकावर.
आणि त्या खरं तर फलंदाजीमध्ये आपण इथे पाहतोय की 17 रन्स त्यांनी कुठून काढल्या. छान फलंदाजी, अक्षरशः फलंदाजांना खरं तर आपण बघितलं गोलंदाजी पिसं त्यांना उपटली. 17 रन्स प्राप्त केलेले आहेत. हा चेंडू पंच बोलालेत. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. अतिरिक्त एक रन टीमला मिळेल अशा पद्धतीनं या एका रनच्या सह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावफलकावरती एकूण 18 धावा आता लागलेल्या आहेत. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट हाफचा खेळ पहिल्या हाफमध्ये छान असा दमदार परफॉर्मन्स टीमचा राहिलेला आहे. ओ हो क्या बात आहे. हा यॉर्कर लेनचा बॉल जरूर होता, परंतु लाईन विस्कळीत. लाईन आणि लेंथ या दोन्ही गोष्टी खरं तर हिराव्या लागतील या गोलंदाजाला. गोलंदाजीसाठी आला आदिनाथ पाटील. आपण चर्चा केली होती या खेळाडूबद्दल. छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू, एक अलौकिक प्रतिभा, वेगळ्याच खरं तर उंचीचा आदई टेनिस क्रिकेट विश्वातील हा नामांकित गोलंदाज. फुल टॉस बॉल, बाहुबलीसाठी छोटासा घास, परंतु गिळून काढता आला नाहीये. आपण बघितलं काऊच्या रिजन मध्ये खेळाडू उपलब्ध होते. झेल टिपला समाधान सूरजनं, आणि सूरजनं झेल टिपला असता समाधान भोईरचा. इथे आपण पाहतोय खेळ संपुष्टात येतोय. पहिला धक्का टीम पेंदरला, गडी बाद 18 आणि 18 वरती पहिली सफलता गावदेवी शिवशंभो अदाईला. हा 19 धावा आहेत. वाईटची रन देखील ऍड झाली आहे. अशा 19 धावा आपण धावफलकावरती. 17 होत्या, 2 वाईट लगातार आले. त्यानंतर हा चेंडू आपण बघितला. कधी कधी खरं तर दत्ता सर वाईट बॉल फेकला जातो. तुम्ही देखील गोलंदाज, तुम्हाला देखील मी म्हणेन फलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. मी अनेक वेळेला त्यांची खरं तर फलंदाजी बघितलेली आहे. आपण बघतो बघा गोलंदाज त्यांना ज्या वेळेला शिकार करायची असते, गोलंदाज देखील निष्णात शिकारी असतात. मग ते वाईट बॉल फेकतात, परत वाईट बॉल फेकतात, परत देखील वाईट बॉल फेकतात, आणि त्यानंतर मग विकेट घेण्यासाठी खरं तर सापला रचत असतात, जेणेकरून बॅट्समन मग अटॅकिंग झोनवरती येईल. कारण की त्याला असं वाटेल की गोलंदाज थोडासा कमजोर आहे. मग तिथे बॅटर आपण पाहतो की बॅटचा फेस खोलण्यासाठी मिस टायमिंग स्ट्रोक खेळून बसतात. अक्षरशः तेच घडलं आता मैदानामध्ये, आणि समाधान भोईर सारखा एक ताकदवर फलंदाज त्यांनी ते नक्कीच टिपलेला आहे. इथे हा चेंडू सूरज वन्स अगेन मिड विकेटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. अति वेगानं, जोरदार वेगानं आले. अगदी स्पीड, आपण जर कॉन्सिस्टन्सी पाहिली इथे खेळाडूंची तर अगदी जबरदस्त राहिली. पायांतील वेग, आपल्या आपण जो नॅचरल गुणधर्म आहे पायांमध्ये फ्लेक्झिबिलिटी, तिचा वापर करत खरं तर आपण पाहतोय इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्यात. 2 धाव्यानं दुहेरी अंकामध्ये एकूण 21 धावा एक गड्याचा मोबदला मोजला असताना जीवा 11 पेंदर टीमचा आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये, चांगला परफॉर्मन्स टीमचा. एका बाजूनं आपण फलंदाज पाहतोय अटॅकिंग मोडवरती सुजित पाटील, तर गोलंदाज आदिनाथ पाटील. या मैदानाचा चांगला आढावा त्याला, या मैदानावरती घरेलू नुसके आजमावत आज टेनिस क्रिकेटचा खेळ तो खेळतोय. चांगला सराव इथेच केलाय आणि इथेच तो बलकट झालाय. इथेच त्याला ताकद मिळाली आहे, इथेच त्याला लढण्याची क्षमता प्राप्त झाली आहे, जिंकण्याची ताकद मिळालेली आहे, आणि त्याच ताकदीचा वापर करत गोलंदाजी. ओहो, ओर द विकेटनं यॉर्कर लेन, क्या बात है. एक तेरी तो एक मेरी. एक चेंडू चांगला तर त्याचा पुढचा चेंडू अजून चांगला, आणि तेच खरं तर अक्षरशः आज चित्र रंगवत असताना क्रिकेटचा रंगारंगी सोहळा आदई संघासाठी बॅकअप देण्यासाठी हा खेळाडू आदिनाथ पाटील तयार. अलीकडच्या कालामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून हा गोलंदाज राहिला. सुरुवात केली टेनिस क्रिकेटची, त्यानंतरची जी इम्प्रूव्हमेंट आहे या खेळाडूची ती अतिशय दमदार आहे, आणि त्याच खरं तर इम्प्रूव्हमेंटनं भरलेला खेळ आज सादर करत असताना क्रिकेटच्या रंगमंचावरती एक वेगळ्याच प्रतिभेनं गोलंदाजी. ओव्हर द विकेटनं पुढील बॉल, आपटी बार चेंडू, गुडलँड स्पॉटमध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडूला उचल आणि वेग या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम मिळाला, आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एका निर्धाव चेंडूनं अजून एक दमदार खरं तर इम्प्रेशन टाकत असताना हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. दमदार खेळी त्याच्या माध्यमातून. क्या बात आहे. कट करायचा जरूर प्रयत्न राहिला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कुठलंच समीकरण नाही आहे. अशा पद्धतीनं आपण इथे बघतोय 2 षटकांचा खेळ इथे संपत आहे. 2 षटकाच्या अखेरीस आपण धावफलकावरती जर लक्ष केंद्रित केलं तर दत्ता शेळके सर सांगतायत आम्हाला की इथे 11.50 ची सरासरी राखत एक गड्याला मोबदल्यासह मोजला असता आपण टीम पेंदरला पाहतोय, ज्यांनी 23 धावा जमा केलेल्या आहेत.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश शेळके, आरोही जनरेटर सर्व्हिस, त्या सर्व्हिसचे प्रोप्रायटर. आकाशबद्दल सांगायचं झालं तर 10वी इयत्तेमध्ये ज्यावेळी माझा खरं तर एक्झाममध्ये पेपर लागला आणि माझ्या मागे आकाश शेळके होता आणि हा तो आकाश शेळके, परंतु 2 पेपर नंतर आकाश शेळके दिसलाच नाही. हा चेंडू आपण पाहतोय, सुंदर असा फटका, गॅप मधून फटका एक्झिक्यूट, भव्य स्वागत गोलंदाजाचं. आकाशच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल दिसते. इथे आपण पाहतोय हा चेंडू सीमारेषा पार झाला चौकार. त्या पूर्ण करत असताना धावफलकाला आकार इथे मिळतोय. आकाश शेळके पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. हा फटका चांगला आहे, आवाज गोड आलाय बॅट मधून, सुशांतच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार, खणखणीत षटकार. येस, हे गाणं होतं अवधूत मुंडेंसाठी. यंदा व कर्तव्य आहे बॅटच्या मधोमध अजून एक ओव्हर पिच बॉल. यावेळी या बॉलला दिशा बदलली परंतु रिझल्ट बदलत नाहीये. एक तडाखा दाखवत असताना अजून एक खेचलाय लांब लचक षटकार. $39 ऑन अ बोर्ड, 39 धावा या षटकारासह टीम पेंदरच्या. तडाखेबंद फलंदाजी मैदानामध्ये, फलंदाजीचा हल्ला कल्लोळ फलंदाज आज हल्ला कल्लोळ करत असताना एक वेगळ्याच खरं तर लयमध्ये, वेगळ्याच ईर्षेमध्ये मैदानामध्ये सरोजनच्या सफाईनं आकाश शेळकेची पिसं उपटतोय. चांगली फलंदाजी, हा डिटर्ब बॅट्समन राहिला टीमचा. अजून एक चेंडू, हा चेंडू देखील सुंदर यावेळी होता. बॅट अँड बॉलमध्ये समीकरण तितकं चांगलं झालं नाहीये. 1 रन कंप्लीट केले. सेकंडसाठी जाण्याचा प्रयत्न, अवधूत मुंडे आडवे गेले बॉलवरती, त्यानंतर कलेक्शन छान झालं. जास्त क्रमांक 11 आज आपण मैदानामध्ये त्यांना खेळताना बघतोय. आकाश शेळकेनं आता बॅकअप दिलं तर स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकून राहिला. 1 रन आली. 1 रनच्या सहाय्यानं एकूण राऊंड फिगरमध्ये टोटल 40 धावा धावफलकावरती इथे लागल्या गेलेल्या आहेत. 40 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना जीवा 11 पेंदर फर्स्ट हाफचा खेळ आणि पहिला बॉल षटकारानं स्वागत जरूर केलं परंतु त्यानंतरची गोलंदाजी अगदी भारदस्त राहिली आकाश शेळकेची आणि त्यानंतरचे 2 बॉल अगदी एकच धाव खर्च करत आपण पाहतोय फलंदाजांना बीट करताना आपल्याला आकाश शेळके बघायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय, शरीरयष्टी धडधाकट आहे, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील पेस वापरत आपण कित्येक मैदानं गाजवताना या खेळाडूला बघितलेलं आहे. बॅटच्या टो एंडला बॉल, मिड विकेटच्या रिजन मध्ये. कल्पेश 1 रन कंप्लीट, मिस फिल्डिंग झाली तिथे. 2 धावा केल्या, तिसऱ्या धावेसाठी निघण्याचा निर्णय आणि अगदी 3 धावा सहज पद्धतीनं पूर्ण वेगानं 3 रन्स इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 3 आल्यात, 3च्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पुढे 43च्या घरामध्ये पोहोचली जाते. अनबिलिव्हेबल बॅटिंग. खरं तर विकेट पडली होती समाधानची, असं वाटलं की दडपण येईल परंतु तसं काही घडत नाहीये. एकापेक्षा एक वरचढ फलंदाज टीम पेंदरमध्ये आहेत हे दाखवत असताना 3 षटकांच्या खेळामध्ये त्यांनी जमा केल्या टोटल 43 धावा धावफलकावरती. 1 गड्याचा मोबदला अद्यापपर्यंत मोजलेला.
खास करून तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. आज सकाळपासून आम्हाला मी म्हणेन यजमान संघांनी जास्त त्रास दिलेला आहे. पाहुणे कलाकार संघ आले वेळेवरती अगदी आणि छान त्यांचा खेळ चालू आहे. आदईचं आज थोडं लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. छोटा मो बडी बात असेल, तुमच्याच इलाक्यामध्ये येऊन तुमच्या अगेन्स्ट बोलतोय, परंतु बोलणं गरजेचं आहे. मी म्हणेन अलीकडच्या कालामध्ये हाच तो आदाई संघ आपण पाहिजे. या संघाच्या अगेन्स्ट खेळताना कुठलाही संघ विचार करायचा. इवन दत्ता शेळके म्हणतात की तेव्हा आम्ही खेळायचो. टॉससाठी इन्व्हिटेशन कॉल आहे बघा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चिखले टीमचा कॅप्टन आणि भगतवाडी टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चिखले टीम कॅप्टन पाठवा आणि भगतवाडी टीम आपण देखील आपला कॅप्टन इथं पाठवायचा. हो हो, फटका चांगला आहे. गॅपमधून एक सक्सेसफुल चांगला फटका. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. सूरजचा पिच्छा सोडत नाहीये बॉल. सूरज जिथे जाईल तिथे बॉल येतोय. सूरज जिथे जाईल तिथे बॉल जात आहेत आणि हा चेंडू इतक्या वेगानं आला ना की सूरजला स्वतःला सावरणं पसाराच अडपता आला नाहीये. म्हणतात ना मोराचा पिसारा. आणि बरं ते जाऊ द्या, मॅचमध्ये घेऊन चालेल. यॉर्कर लेनचा बॉल बघा, अगदी सहज पद्धतीनं हलक्या हातानं खेळलं बॉलला. हे खरं तर होणं देखील गरजेचं आहे, त्यांना माहिती आहे. कारण की प्रत्येकी बॉलवरती अटॅकिंग भूमिका जर आपण इथं दाखवली ना तर मग आपले विकेट्स पडले तर मग डेथ ओव्हरमध्ये धावा येणार नाहीत. मी म्हणेन 14 षटक प्रगतीपथावरती चालू आहे आणि इथे खरं तर बाबूचा हाच खरं तर मी म्हणेन मनसोबा राहील की इथून अंतिम बॉलपर्यंत मैदानामध्ये राहील. एकूण धावा झाल्यात धावफलकावरती टोटल 48. 2 धावांपासून दूर असतील आपल्या संघाचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आणि ते होणार. याच खरं तर इशारानं ठोकलेला एक दर्जेदार स्ट्रोक, मोठा फटका, फलंदाच्या बॅटमधून एक तडाखा. वरती जाऊन पोहोचलाय. अर्धशतक ओलांडलं. 50 धावा कंप्लीट झाल्या टीम पेंदरच्या. टीमच्या खात्यामध्ये एकूण 52 धावा धावफलकावरती. सुरुवात केली अगदी शांत पद्धतीनं. 2 सरळ चौकार लगावत सुरुवात झाली होती. म्हणजे धडाकेबाज सुरुवात झाली. आजच्या खरं तर दिवसाची सुरुवातच अशी झालेली आहे. ओ हो 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 हो, क्या बात आहे. काय गोलंदाजी राहिलेली आहे बघा. गोलंदाज आहे मैदानामध्ये आदिनाथ पाटील. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तो आलेला आहे. गुडलाईन स्पॉटमध्ये हा चेंडू आपण पाहिला. अपटी बार चेंडू जरूर होता. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला गेला. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन. गुडलाईन वरती बॉल अगदी भरद्या वेगानं या खेळाडूनं खरं तर हा इथं पिचिंग केला होता. वन्स अगेन इथे उसली कमी मिळते. डिरेक्ट हिट काम म्हणून जाईल परंतु बाल बचावलाय. मोठी विकेट कदाचित तिथे घडली असते. एक को इन्सिडेंट या फिर एक ॲक्सिडेंटल खरं तर आऊट इथे खेळाडू नक्की झाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. अक्षरशः इथे बाल बचावला. मोठं जीवनदान मिळालं आहे. जीवनदानाची किंमत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जीवदानं अशीच असतात. एकदा जीवदान मिळालं ना एखाद्या खेळाडूला की मग त्याच्या तोंडाला रक्त लागतं आणि मग तो खरं तर त्याच शोधामध्ये परत राहतो. मोठे हिट खेळेल काय, चौकार लगावेल काय, षटकार लगावेल काय, दिमागदार काय खेळेल, नटराजन पद्धतीनं काय खेळेल हे आपण पाहतो. मग त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचार करते. हा टेनिस क्रिकेट म्हटलं ना तर मग खरं तर या गोष्टींचा हा खेळ आहे. अनेक खरं तर मैदानामध्ये आपण अक्षरशः हेच हेरलेलं आहे. इवन एखाद्या खेळाडूला जर आपण बघितलं की त्याला जीवनदान मिळालं का मग ते वेगळ्याच उंचीवरती जाऊन पोहोचतात आणि मग त्यांची फलंदाजी इतकी विस्फोटक बनत जाते, इतके खरं तर खुंखार ते बनतात ना की मग ती फलंदाजी पाहणं प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकावण्यासारखी ती दृश्य असतात. सत्यवान काकडे यांचं इथं सत्यवान कांडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना इथे इन्व्हाइट करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. डॅशिंग मॅन इन डॅशिंग ड्रेसिंग, यस, त्यांचं इथं आगमन झालं आहे. मॅन इन रेड सत्यवान कांडे सरांना विनंती आहे या मंचावरती आपलं स्वागत आहे. मंचकावरती येऊन आपण आसनाच्या मध्यभागी येऊन आपण विराजमान व्हायचं. स्पीडअप करायचं. आदोई टीमला देखील अंतिम षटक बाकी आहे. 5वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी टीमच्या माध्यमातून एक गोलंदाजी निवड केली जाईल. त्यासाठी छोटीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि या टीम मीटिंगमध्ये प्रश्न पडला होता की कुठला गोलंदाज आता आपण वापरायचा.
आणि त्याच खरं तर प्रश्नावरती उत्तर सापडलाय. आता गोलंदाजीसाठी निवडलेला आहे सूरज भोईरला, एक ताकदवर गोलंदाज. या टीमचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हा गोलंदाज राहिलेला आहे. अनेक मैदानांमध्ये या खेळाडूने आपल्या संघासाठी खरं तर तारणहाराची भूमिका साकारलेली आहे. यंदाचं वर्ष जर आपण पाहिलं तर यंदाचाही हंगाम आदई टेनिस क्रिकेट विश्वाला थोडंसं नक्कीच त्रासदायक राहिलेलं आहे. त्यांना काटे टोचलेले आहेत, परंतु आपण जर बघितलं तर काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी जरूर झालेली आहे. अंतिम आठपर्यंत आपण नेरेच्या स्पर्धेमध्ये बघितलं होतं आणि त्यानंतर वन डे शो प्रॉपर धमाका आपल्याला पाहायला मिळाला होता. मोहची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये नक्कीच विजेतेपद मिळालं होतं या संघाला. आदाई संघ खेळत आहेत, त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट जीवा 11 पेंदर तितक्याच ताकदीचा, त्याच कॅलिबरचा टेनिस क्रिकेट विश्वामधील एक अग्रनामांकित संघ आपण बघतोय इथे खेळण्यासाठी आले आहेत. पेंदर संघ आज पालीच्या मैदानामध्ये. हा चेंडू क्या बात आहे, नक्कीच पाडवरती जाऊन आदळला. बॉलमध्ये वेग काय राहिला होता बघा. सूरजची गोलंदाजी निष्णात शिकारी, लेग बाईची रन टीमला. फलंदाज बॉलकडे बघतच राहिला. 55 धावा धावफलकावरती टीमच्या. बॅकअप देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. 5 ओव्हरची मॅच, 30 बॉलचा हा खेळ आणि 30 बॉलमध्ये कितीचं लिमिट सेट होईल, कितीचं खरं तर टार्गेट सेट होईल, हे खरं तर खेळण्यासाठी हा पहिला हा पूर्वार्ध आणि फर्स्ट सेशनमध्ये फलंदाजी पेंदर टीमची. एक गड्याचा मोबदला मोजल्यानंतर बिलकुल कुठल्या प्रकारे दबावखारीच फलंदाजी नाही झालेली आहे. बॅटच्या मधोमध बॅटच्या खरं तर फेसला टच करत सरळ या बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने काऊ कॉर्नरच्या मधोमधून चेंडू सीमारेषापार षटकार. क्या बात आहे, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 11 मध्ये 36 वरती नाबाद खेळतोय बाबू. आज एकतर्फी खरं तर किल्ला इथे आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. 4 षटकार, ज्यामध्ये आजच्या जर दिवसाचा विचार केला तर हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर राहिला तर सोपानचा राहिलेला आहे. जिथे 46 स्थाना बनवल्या होत्या, आता तोच उच्चांक निच्चांकामध्ये कन्वर्ट होईल की काय, अशीच मात्र इथे चित्र उमटली जात आहेत. अजून एक उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, एक सुमधुर, एक धमाकेदार, एक विस्फोटक हल्ला कल्लोळ षटकार. क्या बात आहे, 12 मध्ये 42 वरती जाऊन पोहोचलाय. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअरची आपण चर्चा केली होती. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर 46चा सोपान मात्रेचा, ज्यांनी एक सामना जिंकलेला आहे. आणि तिथे त्याच खरं तर स्कोअरच्या जवळून पोहोचायचा निर्णय जरूर राहिलेला आहे, परंतु फटका फसलाय आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये अडकला गेलाय बाबू. विश्वास पाटीलच्या खेळीचा अंत, धक्का इथे टीम पेंदरला आणि पहिली सफलता सूरजला. जबरदस्त गोलंदाजी प्रथमेश कोपरकर, नवीन खेळाडू मैदानामध्ये. पेंदर टीमचा एक नामवंत खेळाडू, यंग स्टार, अपकमिंग स्टार म्हणूयात. चांगले इनिंग आपल्या टीमसाठी दिलेले आहेत, परंतु सूरजची गोलंदाजी बघा किती भारदस्त आहे. चेंडू मी म्हणेन टेक ऑफच घेत नाही आहे. चेंडू खरं तर लोअर लेअरमधूनच खरं तर ट्रॅव्हल करतो आणि ही रे जर आपण बघितली ना चेंडूची, तर मग ही रे मी म्हणेन फिजिक्स देखील मागत येते, कारण की या पद्धतीची रे आपल्याला पाहायला मिळते. छान खरं तर कन्सिस्टन्सी असलेला
एक वेगळीच फॉलोथ्री, रनवे, त्याची ग्रिपिंग, त्याची करतल बॉल रिलीज करायची स्टाईल आपण जर बघितली ना तर वेगळ्या. इथे बघा, इथे हा चेंडू चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, जबरदस्त इफर्ट तिथे. एका हातानं झेल झेलायचा जरूर प्रयत्न राहिला खेळाडूचा, बॉलला अडवू शकला नाही आहे. इथे मी म्हणेन झेल घेऊ शकला नाही, परंतु बॉलला अडवण्यामध्ये यश जरूर राहिलं. आणि अशा पद्धतीनं इथे आपल्याला पाहायला मिळेल या षटकामध्ये अंतिम बॉलवरती रन आल्या टोटल 2च्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 69 या धावांकावरती. 69 ऑन बोर्ड 70चं टार्गेट 5 ओव्हरमध्ये टीम जीवा 11 पॅन्थर टीमनं इथे सेट केलेला आहे. काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच पाहण्यासाठी सेकंड हाफमध्ये आपण जाऊ. मी घेतो छोटासा ब्रेक, आपण कुठेही जाऊ नका. आपण ऐकूयात DJ परूचं एक सुमधुर संगीत. चला, टॉससाठी चिखली टीम आपण संघनायक पाठवायचा आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल भगतवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आहे. 5 मिनिटाचा अवधी असेल तुमच्यासाठी. दोन्ही संघ इथे उपस्थित झालेले आहेत. टॉससाठी मी आधी चर्चा केली होती की इनिंग ब्रेकमध्ये इथे आपण टॉस करून घेणार आहोत, आपण आला नाही आहेत. मी म्हणेन आता लवकरात लवकर आपण आपले संघनायक पाठवा, अदरवाईज सामना 4 षटकांचा असेल याची देखील दखल घ्यायची. जर आला नाही तर टॉससाठी लवकर 4 ओव्हरची मॅच होईल याची देखील दखल घ्या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर इथे येणं महत्त्वाचं आहे. थैंक यू सो मच अक्काजी चिलके. आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात या आदईच्या क्रीडा नगरीमध्ये गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आयोजित आमदार चषक 2024 भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात आजच्या दिवसातील या पहिल्या मॅचकडे, कारण की खऱ्या अर्थानं पहिली इनिंगची दुसरी मॅच आपण खेळवली. पहिली मॅच तुमच्या समोर एका बाजूला तुम्ही पाहता गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आधई त्यांना फाईट करते ती टीम जीवा 11 पेंदर. थँक्यू. या दोन चला, अंतिम पुकार आहे. चिखली टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. भगतवाडी टीम कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. शेवटचा अंतिम कॉल तुमच्यासाठी. कुणाल शेळके यांचं आगमन झालंय.
श्रीशांत प्रिशा 11 या खरं तर नावानं अनेक संघ पुरस्कृत केलेत. तर आज आपण पाहतो त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपण आवाज ऐकत होतो सौरभचं. सौरभ थोडं डिस्टर्ब केल्याबद्दल नक्कीच दिलगिरी व्यक्त करेन. वन्स अगेन आपण ऐकूयात सौरभ पाटील यांचा एक तडाखेबंद आवाज. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाकडे जिथे लक्ष उभारला. 70 धावेचा पाठलाग आता उत्तरार्धामध्ये करायचा टीम आधई संघाला या खेळपट्टीची खूप मात्र दरजोड ही खेळपट्टी सराव देखील या क्रीडांगणामध्ये केला आणि आता 70 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील आधीच्या बाजूनं. आणि तुम्ही पाहता अस्केन रन रेट प्रति षटकामध्ये 70 धावेचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. सुशांत आणि त्याच्या जोडीला विकी अशी नामाविंत गाडीची जयवीरूची जोडी मैदानामध्ये गेली आहे. ती टीम गावदेवी शिवशंभो आधई संघाची 70 धावेचं पाठलाग सरासरी प्रति षटकामध्ये 14ची आहे. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स ऑफ द गुड क्रिकेट. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आघाडीचा पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. जीवा 11 गावदेवी पेंदर संघाचा गिरीश क्रिश सज्ज झाला. क्रिश कोपरकर पहिलाच बॉल गेम ऑन. पहिल्याच बॉल वरती लेडिंग एज फिल्डर पीट बॉल चालला. बाउंड्री लाईनला दन 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 करत सीमा पार आलाय. पहिल्याच बॉल वरती लक फॅक्टर देणारा शिवशंभो गावदेवी आदईसाठी चौकार 4. सत्तर धावेचं टार्गेट म्हटलं जातं भारतामध्ये असतोल्यामध्ये हरवणं कठीण असतं. आज आजही पराभूत होईल का घरच्या मैदानावरती याचं देखील लक्ष लागलं मायबाप प्रेक्षकांचं. पण हे देखील विसरून चालणार नाही आदई संघ. आज वर्ल्ड कप देखील भारतामध्ये झाला. 10 मॅचचे जिंकला. 11वी फायनल असतोलनं पराभूत केलं. पण पेंदर आदईला पराभूत करू शकतो आणि चांगला संघ समाधान भुईर खऱ्या अर्थानं लीड करतो. विश्वास बाबू खऱ्या अर्थानं आज त्याची बॅट दुधाई तलवार या मैदानावर बोलली आणि गरजेचं होतं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही विश्वासला पाहिला विश्वसनीय फलंदाजी करत असताना. षटकातील पुढचा बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्टन्स यस्त्यांना नक्कीच घेतलं जातंय. चुंबर विकेटचं पतन. चौकार नंतर प्रत्युत्तर टी फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर लागणार ना गावदेवी शिवशंभो आधई संघाला. पहिला धक्का 4 वरती डीज आहे. टीम खेळती आहे. तुम्ही पाहता जीवा 11 गावदेवी पेंदर या 2 नामांकित टीम एका बाजूला लढी आहे. 70चा पाठलाग करायचा पहिलं यश प्राप्त झालं क्रिशला. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या वरतून बॉल मात्र बॅकिंग नक्कीच छान होतं. या बॉलवरती अलिया सिंगल आणि सिंगलला स्कोर पुढे जात असताना धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 5 या कड्यावरती. आता स्ट्राईकला तुम्ही पाहता सुशांत शेळकेला त्याच्यावरती विश्वास आहे त्याच्यावरती भरोसा आणि तो आता कशा रीतीने उतरेल. याच क्रीडा नगरीमध्ये तुम्ही सराव केला मेहनत केली आहे घाम घालावा लागेल. समोर तेवढाच ताकदीचा संघ पेंदर. फटका चांगला क्लिकचा बॉल मागे टर्न घेतला बॉलनं. या बॉलवरती सिंगलनं सुशांतनं केली आहे खेळाला सुरुवात. संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना गावदेवी शिवशंभो आदई 6 या आकड्यावरती
P1चं पहिलं षटक. क्रिश काय दमदार टाकतोय. चौकार जरी आला असला तरी त्याला विकेट एक मिळवला. या षटकातील शेवटचा बॉल. बॅटचा कडा लेडिंग एज फर्स्ट स्लिपला पकडलाय. झाला रसला, झाला मध्ये अडकला. मोठा धक्का प्रणीतच्या स्वरूपात. क्रिसला मिळालेलं दुसरं यश मैदानावरती पाहतोय आणि विकेटचं पतन दे. पॉवर प्ले मध्ये कशा रीतीनं गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर संघाचा पहिला आघाडीचा गोलंदाज. धावा खर्च केला. इकॉनॉमिक्स खूप छान राहिलं. पहिल्या बॉलवरती चौकाला मी कमबॅक करू शकतो. त्याची अचूकता, बेदुकता, व्हेरिएशन, बॉल रिलीज करण्याची ताकद, खांद्याचा पूर्णपणे वापर, या सगळ्यांचा भंडार असताना क्रिश धावा खर्च केल्या. 6 2 महत्वाच्या विकेट. समाधानावरती प्रचेलला. पहिल्याच बॉलला फ्लायटेड हिट बायटेड हो मात्र लगावला. हे ब्रँड ठोकला. सुशांत शेळके फार नाव. पहिल्याच बॉलवरती भव्य यो आदये वाला आल पुंदरे आला. यो आदये वाला तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या आशु शेळके दादाच्या नवत दम हैर. नाव आहे आशु शेळके. महाराष्ट्रात गोल्डन मॅन असला तरी गोड गरिबाचे दैवत. याच गावचे सुपुत्र अर्थातच आशु शेळकेचं संगीत. उजवा गुट्टा जरूर टेकवला होता. फटका लगवायचा होता. समाधान भुईर अपील केली. तो आता प्रश्नचिन्ह. नक्कीच लेन मध्ये कस्टमच्या आमचे सांगतात सुनील सर तांडेल. खऱ्या अर्थानं खूप सारा क्रिकेटचा त्यांच्याकडे देखील बनणार आहे. आज 40+ क्रिकेट देखील ॲज द गोलंदाज म्हणून वापरतात. हा बेलवली टीमच्या त्यांना क्रिकेटमधला जरूर खूप अंदाज आहे. ते आता पंचांच्या भूमिकेत सर्व भांडारा आणि सर्वात क्लोज मॅच बघायचं भाग्य लाभतंय आपल्या पंचांना. हे सत्यवान काकडे सर आणि सुनीलजी तांडेल तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. फटका चांगला. बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगाने ट्रॅव्हल झाला. ठोकला आणखीन एक चौकार. सुशांत शेळकेच्या बॅटमध्ये 4. थँक्यू. आदिवासी समाजातील हे गायक होते. काही संगीत त्यानं तो फेमस देखील झाला. त्याच्यानंतर त्याचा देखील काहीच कारणास्तव मृत्यू देखील झाला. फेमस होतात. क्लिक करण्याचा प्रयत्न जरूर सुशांतला बीट केला. खऱ्या अर्थानं तुम्ही समाधान भोईरे नाव मोठा पेंधरचा हा एक अष्टपैलू क्रिकेटर. क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू. जर्सी नंबर 3. फटका चांगला पण तिथे फिल्डर आहे. त्याला चकमा देऊन त्याला बीट करून बॉलला मान्य नव्हतं फिल्डरच्या हातामध्ये जाणं. तो गेला बॉडी लाईनच्या बाहेर आला. हा देखील एक चौकार. 4. शेळके आदई त्याचा गाव. गोल्डन मॅन आशु शेळके आदई त्याचा गाव. वाडी फॉर्च्युनर गाडीवरती हाय बाबा. झालाय नाव आशु शेळके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय नाव. आशु शेळके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय नाव. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 26 या आकड्यावरती आणि येणारे बॉल शिल्लक असतील 18.
18 मध्ये बनवायच्या धावा 44. सरासरी आता कमी होताना तुम्ही पाहता 14.67. आणि बॉलिंग ट्रॅक वरती क्रिशला कॅप्टननं क्रिशवरती का नाही भरोसा द्यावा. गोलंदाजी दमदार, एकोणामील राहिलं षटक, पहिलं 7 समाधानवरती प्रथियाचं दुसरं नाव सुशांत शेळकेची बॅट बोलली आहे. आणि पहिलं षटक राहिलं पिंदरच्या बाजूनं, दुसरं राहिलं अदईच्या बाजूनं. हे षटक पुन्हा एकदा क्रिश आला. क्रिशनं गोलंदाजी दमदार पॉवर प्लेचं होतं. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं, कशा रीतीनं बॉलिंग करेल त्याचा ट्रॅक कशा रीतीनं. षटकातील पुढचा बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं एक केली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे का. दुसरी होईल का. फेकी आली ॲक्युरेट फेकी आली होती स्टंप टू स्टंप, पण गॅदर करताना समाधानकडनं अशा चुका कमी होताना पाहिल्यात. एखादी चूक मॅचमध्ये तुम्हाला गमवून देईल. आणि बालोची जर बॅट लागली आदईसाठी तर मॅच फिनिश करेल एवढा स्टॅमिना, एवढा क्रिकेटचा अनुभव त्याला. आणि तो आता उधरला आपल्या आदईच्या प्रतिष्ठेसाठी बॅटिंग करण्यासाठी. मोठा फटका कलेक्ट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नाकारला. सुशांत संको नाकारला. आणि पंचांना बोट आकाशामध्ये केला. आता सांगतो बालू की बॅटला माझा कडा लागला. दोन्ही पंच एकत्र होतील, नक्कीच सांगतील की अल्ट्रा एज नाहीये दादा. इंटरनॅशनल मध्ये 35 कॅमेरा असतात, त्याच्यामुळे अल्ट्रा डेहरा एक साधा घेतात असं नाहीये. हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. आणि लगेचच आमचे पंचामाल निर्णय देतील. नॉट आउट डिसिजन मागे घेतला. ही उबडा काही खऱ्या अर्थानं सत्यवान काकडे सरांची आणि आमचे सुनीलजी तांडेल सर आहेत नामांकित पंचायत. फटका चांगला, बॉल क्लिकचा दमदार फटका, बॉल फाईन लेगला बीट करून बालूची बाद आता झाली ओपन, ठोकला त्यानं हा चौकार. साहेब माझी आमदार बाळाराम पाटील साहेब, चषकालाय नावाला, आज चषकालाय नावाला. आयोजक विलास शेळके, आशु शेळकेचं नाव लागलं गाजायला. हे संगीत गुणगुणणार टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार आधईच्या क्रीडा नगरीमध्ये विलासजी शेळके, त्यानंतर त्यांच्या आशु शेळके पूर्ण आयोजक कमिटी. मात्र ह्या टेनिस बॉल क्रिकेटच्या थराला जबरात एक केल्या पुढे दुसऱ्याचा प्रयत्न. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्ताच्या चपलाईनं 2 धावा, आखो इशारा. आणि या 2 स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 34 या आकड्यावरती 34 धावा धावपलकावरती, 70चं भलं मोठं लक्ष. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. बालूच्या बॅटमध्ये एक चौकार आला. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला, बॉल चाललाय दन करत. आठवण ग्लेन मॅक्सवेलची सीमारेषेला फाडून दमदार चौकार 4. चौकार तुम्ही पाहिला. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 38 या आकड्यावरती धावा येतात आधी संघाच्या बाजूनं. धावेला रोख लावेल का. फुलटॉस होता, फायदा उचलू शकले नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंचांचं, बोट आकाशामध्ये, विकेटचं पतन झाला. आणि खऱ्या अर्थानं इथे बालूची केली संकुष्टात आली आहे. फुलटॉस वरती फुलटॉल वसूल करला शकला नाही आणि यश प्राप्त झाला. या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता ते बॉलिंग करत असताना क्रिशला 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 38. अजूनही लक्ष 12 बॉल 32ची गरज. ऐकूया या दुपारच्या तडतडत्या उन्हामध्ये डीजे ला देऊया संधी. ऐकूया डीजे माध्यमातून, खूप जोशाचे डीजे आहेत आणि डीजेच्या माध्यमातून ऐकूया समधुर संगीत.
आशु शेळके आदई त्याचा गाव गोल्डन मॅन आशु शेळके आदई त्याचा गाव गाडी फॉर्च्युनर गाडीवरती हाय बाबा किंग नाव आशु शेळके गोल्डन मॅन बाबा किंग हे नाव. माणसानं पैसा किती कमवला हे महत्त्वाचं नाही, माणसानं माणुसकी किती कमवली हे खूप महत्त्वाचं. आणि त्यातलं एक अविश्वसनीय असं नाव तुम्ही पाहता, आशु शेळके. खऱ्या अर्थानं याच गावचे सुपुत्र, युवा कार्यकर्ता आणि खऱ्या अर्थानं गोरगरिबांचा हा दैवत तुम्ही पाहता. रॉयल किंग ग्रुप आहे, बाबा किंग अर्थातच आजोबा, आणि ती आजोबानं केलेली त्यांच्यावरती प्रेम प्रतिष्ठा, त्यांचंच नाव, त्यांचंच वारस पुढे चालत असताना याच गावचे सुपुत्र आशु शेळके, गोरगरिबाचा दैवत आशु शेळके आणि प्रत्येकासाठी झडणारा आशु शेळके हे संगीत गुणगुणताना मॅचकडे जावं. मॅच देखील तेवढीच महत्त्वाची आहे. 12 मध्ये बनवायच्यात 32 समीकरणात तुम्ही पाहता. प्रत्येकी षटकामध्ये 16चं बॉलिंग ट्रॅकवरती आला पंकजला कोण विसरेल. नाही स्पर्धेमध्ये 6 बॉल 4 रोखल्या होत्या ह्या पंकज, आणि तो पंकज पुन्हा आता नव्या जोशानं, नव्या उमेदीनं आधीच्या क्रीडा नगरीमध्ये उतरला. त्यानं फेकला पहिलाच बॉल हा वाईड, एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ॲड होईल स्कोरबोर्डवरती आणि धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 39 या आकड्यावरती. हे षटक खूप महत्त्वपूर्ण दोन्ही टीमसाठी. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर कालीर आला, विकेट किपर समाधान भोईरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला, निर्धाव बॉल. 11 मध्ये अजूनही बनवायच्यात 31 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी या मैदानामध्ये. सुशांत शेळकेवरती आशा पल्लवित आणि त्यानं उडवला मिड विकेटच्या डोक्यावरनं हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना ठोकला मिड विकेट सीमा पार. षटकारचा नक्कीच उल्लेख करीन. आता संगीत दमदार आहे. बॉल जसा षटकार गेला एसडीसीची आठवण झाली. सूरज वलवलीचे आहेत काय संगीत. डीजे ऑपरेटर एवढा आहे ना, परफेक्टिव्ह सॉन्ग लागायची सवय डीजे. मी एसडीसीचं कौतुक करीन सूरजचं. आणि हा बॉल फेकला तो मात्र बॉल डॉट आला. पहिला बॉल वाईट, त्यानंतर बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती षटकार, लगेच तिसऱ्या बॉलवरती पुन्हा डॉट, चौथ्या बॉलवरती षटकार येईल का दत्ताचं देखील लक्ष लागलाय. गावची टीम जेव्हा जेव्हा उतरते तेव्हा प्रेक्षकांना वाटतं आमची टीम जिंकावी, पण जिंकतो तर मात्र क्रिकेट या मैदानावरती. फटका चांगला, क्लिकचा शानदार फटका, क्लिक अँड स्टॉप. बॉल चालला लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा पार. हा चालाय चौकार. स्ट्राईक हवी आहे सुशांतला आणि त्याला आता मॅच फिनिश करायची असा इरादा. आणि जर्सी नंबर तुम्ही पाहताय त्याची 17 म्हणजे खतरा. आणि खऱ्या अर्थानं रिषभ पंतला कोण विसरेल. कधी टॉप सीनचा हिरो होता, हा होईल का त्यासाठी टॉप सीनचा हिरो. एक 6 बॉलमध्ये 20 गरजा आणि संधी आहे. आणि संधीमध्ये ऐकूयात ड्रिंक स्टॉली नक्कीच मैदानामध्ये येईल. पाण्याची मागणी प्लीज जा लगेच पाणी घेऊन. ऐकूया डीजेला देऊया संधी. ऐकूया समदूर.
महेश पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती 6 मध्ये 20-20 रोखण्यासाठी आला तो मात्र मैदानामध्ये जीवा 11 गावदेवी पेंदरसाठी आणि विजयाचा शिल्पकार उभा मैदानामध्ये ज्याच्यावरती आशा पल्लवित आहेत निर्धारित आहेत आणि तो मात्र मैदानामध्ये तुम्ही त्याला पाहता सुशांत शेळके गावदेवी शिवशंभो आदई 6 बॉल 20 कोण जिंकेले मॅच ही देखील मात्र धसधस लागणार आहे आज प्रेक्षकांना या मॅच मध्ये 6 मध्ये 20 ची गरज आहे पहिलाच बॉल लेफ्टी गोलंदाज आहे पहिलाच बॉल बॅटचा कळातला लागला जरूर आणि हा बॉल आलाय तो मात्र डॉट 5 मध्ये 20 अवघड आहे 5-20 समीकरण आणि प्रशांत पाटील या चिखले तुमचं देखील स्वागत करू 5 बॉल 20 जुनी गरजा मैदानामध्ये षटकातील पुढचा बॉल गती कमी केली बॅटचा कडा विकेटचं पतन आणि माहिती व्हॅरिएशन बॅट एकदम स्पीडला आली बॉल गती कमी गोलची आणि विकेट मात्र अडकला इथे सुशांत शेळकेची नाराज स्वतःवरती अर्ध्यावट संघाला सोडून तो आता येतो डगआउट मध्ये बावीस जानेवारी नव्या जोमानं नव्या जल्लोषानं 500 वर्षानंतर पुन्हा एकदा आदला प्रभू श्रीराम प्रत्येकाच्या गावामध्ये मच्छी मटणाचं दुकान देखील आता बंद ठेवण्यात आलेलं आहे प्रत्येक गावा ग्रामपंचायतमधलं लेटर देखील खऱ्या अर्थानं हो दिवा एक त्या देवासाठी लावा ज्यानं खऱ्या अर्थानं श्री प्रभू राम पुन्हा एकदा अयोध्याला आपल्या मात्र येणार आहे 14 वर्ष वनवास त्याच्यानंतर पुन्हा एकदा 500 वर्षानंतर दिवेश काकडे खूप सपोर्ट करतायत पूर्ण मच्छी मार्केट आणि त्याच्यानंतर मटणाची दुकानं बंद करा कारण की आपला जल्लोष आहे खऱ्या अर्थानं प्रभू श्रीराम पुन्हा एकदा अयोध्येला 2 दिवसानंतर येणार आहेत फटका बॅटच्या रडारमध्ये विद्युत तारांची साथ आहे परंतु बॉलला मंजूर नाहीये थांबणार नाहीये आणि ठोकला छोटा केजीनं केडीच्या बॅट मधनं आला हा संघर्षाचा शंखना ठोकत असताना शेर ऑफ जिंदा ठोकलाय चौकार 4 शुभम शेळकेला तुम्ही मैदानामध्ये पाहता 8 बॉल खऱ्या अर्थानं 9 बॉल 29 देवा देखील धावा चेस केल्यात एका बॉलमध्ये 20 देखील एका बॉलमध्ये षटकाराची गरज तेव्हा देखील चांगले दिवस दाखवल्यात आता कुठेतरी तो थोडा आउट फॉर्म खऱ्या अर्थानं चर्चा देखील केली शुभमची हिरो बनायचं असेल गावामध्ये आता खऱ्या अर्थानं उतरावं लागेल शुभम शेळकेला आणि त्यानं उभवलाय बॉल चाला बोरिलाईच्या दिशेनं ठोकतोय अजून एक दमदार चौकार आलाय शुभम शेळके केडीच्या बॅट बंद चौकार 4 2 बॉल 12चं समीकरण या बॉल वरती षटकार खऱ्या अर्थानं आमचे सिनियर केडी आहेत खऱ्या अर्थानं एक काल क्रिकेट गाजवला थोड्या काहीच ॲक्सिडेंट मुळे त्याच्यानंतर त्यांना देखील थोडी दुर्दायक झाली 2 षटकार मारले तर 5000 चला 5000 आणि आता खऱ्या अर्थाने त्यांचे काका मॅच पाहतात त्यानं क्रिकेट गाजवला केडीला संधी आहे इथे ज्युनियर केडी आधीचा चांगला दिवस आज गाजवेल का काय घडलं येणार 2 वर्षामध्ये हे विसरून नव्यानं जोशानं नव्या जल्लोषानं शुभम शेळकेची बॅटिंग पाहायला भेटेल का बॉल शिल्लक 2 मध्ये मोठे धमाके 2 या बॉलवरती डॉट आला विजयाचे दरवाजे पेंदरचे मोठा आला तर आधईचे आणि इथे घडलं काय गती कमी केली आणि अशा रीतीनं 1 बॉल आणि शिल्लक 12 धावेची गरज 1 बॉल 12 1 बॉल 12 होतील का आकाश मोकल याचा शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत 1 बॉल 12 हा बॉल आला डॉट आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला इथे मैदानावरती तुम्ही पाहता जी हा 11 गावदेवी
पेंदर संघानं सामना जिंकला. खूप खूप अभिनंदन. चांगला खेळ राहिला. खऱ्या अर्थानं विश्वास पाटील उर्फ बाबू नावाचं वादळ आज आदईसाठी खूप काही सांगून गेलं आणि चांगला खेळ राहिला आणि शिवशंभो आदई संघाला पराभूत घेऊन गेला. काही हरकत नाही. चांगला खेळ खेळला. अजून मेहनत करा आणि खऱ्या अर्थानं हा सामना जिंकला.